कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नाही नाही, मी हे असं खोटं नाही वागणार। साहेब, सत्य जाणून घ्यायचं असेल तर हा एकच मार्ग आहे आपल्याकडे। मला नाही जाणून घ्यायचंय सत्य काय आहे ते, कारण मला माहिती आहे सत्य काय आहे ते। सत्य हेच आहे की आई निर्दोष आहे। सत्याला सामोरं जाण्याआधीच तू कसं काय ठरवतोस सत्य काय आणि असत्य काय? आम्ही काय म्हणतो तो एकदा ऐकून घ्या ना। मित्र, मला नाही ऐकून घ्यायचंय काही। मला नाही जमणार ही सगळी नाटकं करायला। रुपालीचं सत्य समोर येईल आणि ते तुला सहन होणार नाही म्हणून घाबरतोयस का तू? ही एकमेव संधी आहे तुझ्याकडे, त्यानंतर तुला कळेलच रुपाली दोषी आहे का निर्दोष आहे। सत्य असत्याच्या ह्या परीक्षेला सामोरं जा अद्वैत। ऐक आमचं। साहेब, आज माघार नका घेऊ। आज सगळं स्पष्ट होईल। आज नंतर एकही गैरसमज होणार नाही, तुमच्या मनातही आणि आमच्या मनातही। साहेब, शांत व्हा। माझ्या देवाने फसवलं मला। साहेब, साहेब, असं तुटायचं नाही। मला कळतंय हे खूप अवघड आहे तुमच्यासाठी, पण सत्य कधी ना कधी समोर येणारच होतं। तुम्हाला आता काय वाटतंय मी नाही समजून घेऊ शकत, पण एवढंच सांगते, तुम्ही एकटे नाही आहात। मी आहे तुमच्या बरोबर आणि आपल्याला अजून खूप लढायचंय, अजून खूप सत्य समोर यायचंय। रुपाली बाई साहेबांचे सगळे गुन्हे बाहेर काढायचे आहेत आपण। साहेब, आपण एकत्र लढूया। मी कायम तुमच्या सोबत असेल साहेब। आता आता हे कपाचे तुकडे असेच पडून राहू द्या। हा, पुढे काय करायचं ते मी तुम्हाला सांगते। जिच्यावर मी सख्या आईपेक्षा जास्त प्रेम केलं, जिच्यामुळे मी जन्मता त्या आईला आई मानलं नाही, तिचं नाव घेतलं नाही कधी, ती बाई सॉरी बाबा। कशाला हात जोडतोयस? माझी चूक झाली बाबा, खूप सॉरी। इतके दिवस माझ्या डोळ्यांवर पट्टी बांधली होती खोट्या ममतेची, त्यामुळे काहीच दिसत नव्हतं मला बाबा, काहीच दिसत नव्हतं। बाबा, मी आता समजू शकतो तुम्ही हे सगळं कसं सहन केलं असेल।
कोणी काही सांगण्याचा प्रयत्न केला मला तिच्याविषयी तर सरळ ओढून लावायचो मी. मित्रा, तू या घरात आल्यानंतर किती प्रयत्न केलास मला तिच्याबद्दल सांगण्याचा. मला सतत हे वाटायचं की तू मुद्दाम खोटे आरोप करतेस त्याच्यावर. मी दुर्लक्ष केलं तुझ्या बोलण्याकडे. मी जर तेव्हाच हे सगळं सिरियसली घेतलं असतं तर बाबा आज हा दिवसच आला नसता. तुझ्यावर अविश्वास दाखवला मी, नाही तर मला माफ कर. साहेब ठीक आहे, तू नका त्रास करून घेऊ. आणि अजूनही वेळ गेली नाहीये. अगदी योग्य वेळी तुम्हाला रुपालीबाई साहेबांचं खरं रूप दिसलंय. पण मला हे कळत नाहीये, जर आता हे सगळं असं आहे, सत्य माझ्या समोर आलंय, तर मी शांत कसं बसू? मला शांत बसायला का सांगताय तुम्ही? पण अजून ती वेळ आली नाहीये आणि त्यासाठी व्यवस्थित प्लॅनिंग करावं लागेल. अद्वैत, तुझ्यासमोर हे सत्य यायला जरा उशीरच झालाय. हा दिवस उजाडण्यासाठी आम्हाला खूप खटाटोप करायला लागलाय. आता तुझ्यासमोर सत्य आलं याचा अर्थ असा नाही की सगळं संपलंय. आता तर खरी लढाई सुरू झाली आहे. बाबा, पण आई, मी परत आई का म्हणतोय त्या बाईला? बाईला तिच्या गुन्ह्यांची शिक्षा मिळायलाच हवी. मिळायलाच हवी. अत्यंत कठोर शिक्षा मिळायला हवी. पण त्यासाठी पुरावे हवेत ना. साहेब, बाईसाहेब आजपर्यंत प्रत्येक खेळी खूप हुशारीने खेळल्यात. त्यांनी एकही पुरावा मागे सोडला नाहीये. पण आता तुम्हाला सत्य समजलंय ना. आपण सगळे एकत्र मिळून पुरावे गोळा करू. पण तोपर्यंत तुम्हाला आधी सारखंच वागावं लागेल. तुम्हाला सत्य कळलंय हे बाईसाहेबांना कळता कामा नये. पुन्हा त्या बाईला आई मानायचं, खोटं वागायचं, खोटी माया करायची, खोटी माया करून घ्यायची. नेत्रा, माझ्यासाठी खूप डिफिकल्ट टास्क आहे. पण मी करेन. मी करेन नेत्रा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.